Welcome to chapter 3rd of paper first in 12th standard trigonometric functions. It is approximately for 10 marks. Okay, I send you the marking scheme for this year. ओके, डिलीटेड टॉपिक्स, जे टॉपिक डिलीट केले ते मी घेणार नाही. जेवढे तुमच्या सिलेबसमध्ये आहे यावर्षी तेवढेच टॉपिक तुम्हाला समोर दिसतील. ओके, तर ह्या ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्समध्ये बेसिक कन्सेप्ट 11चे 10चे जे काही लागतात ते सगळ्यात पहिल्यांदा वी मस्ट नो द व्हॅल्यूज ऑफ डिफरंट अँगल्स. हे तुम्हाला माहिती आहे. अँगल साईन, कॉस, टॅन, कॉट, सेक आणि कोसेक आणि त्यांची व्हॅल्यू 0, साईन 0 0, कॉट 0 1, टॅन 0 0 अपॉन धिस 0, कॉट 0, कॉस अपॉन साईन इन्फिनिटी, सेक 0 रेसिप्रोकल कॉटचा आहे 1 आणि कोसेक 0 साईनचा रेसिप्रोकल आहे 1 अपॉन 0 इन्फिनिटी. सिमिलरली फॉर 30 डिग्री साईन 30 1/2, कॉस 30 √3/2, टॅन 30 1 अपॉन √3, कॉट 30 उरलेले 3 रेसिप्रोकल्स आहे. सिमिलरली वी मस्ट नो द व्हॅल्यूज ऑफ ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन. मेन जे फंक्शन आहेत त्या ह्या व्हॅल्यू आहेत, ह्या आपल्याला माहिती पाहिजे. ओके, हे नेसेसरी आहे. पुढच्यासाठी हे बेसिक आहे. ओके, आणखी बघा, दिस इज अ स्टँडर्ड युनिट सर्कल. स्टँडर्ड मीन्स सेंटर ॲट ओरिजिन, युनिट मीन्स रेडियस 1 युनिट. ओके, मग तर हे स्टँडर्ड युनिट सर्कल असेल तर इट इंटरसेक्ट एक्स ॲक्सिस ॲट 1 0, वाय ॲक्सिस ॲट 0 1, झेड ॲक्सिस ॲट निगेटिव्ह एक्स ॲक्सिस ॲट -1 0 अँड निगेटिव्ह वाय ॲक्सिस ॲट 0 -1. ओके, माहिती आहे तुम्हाला हे सगळं. नंतर युनिट असल्यामुळे हा होईल. मग हा 0 to इथपर्यंत हाच अँगल काय आहे माहिती आहे, 0 पण आहे आणि 360 पण आहे. हा अँगल किती आहे, 90 आहे. हा अँगल किती आहे, 180 आहे. हा अँगल किती आहे, 270 आहे, 3π/2. हे डिफरंट अँगल्स. आणि हा फर्स्ट क्वाड्रंट, हा सेकंड क्वाड्रंट, दिस इज थर्ड क्वाड्रंट, दिस इज फोर्थ क्वाड्रंट. माहिती आहे तुम्हाला. इन फर्स्ट क्वाड्रंट बोथ आर पॉझिटिव्ह, इन सेकंड क्वाड्रंट एक्स निगेटिव्ह, वाय पॉझिटिव्ह, थर्ड क्वाड्रंट बोथ आर निगेटिव्ह अँड फोर्थ क्वाड्रंट बघा एक्स पॉझिटिव्ह, वाय निगेटिव्ह. हे साईन पण तुम्हाला माहिती आहे बरं का. फॉर स्टँडर्ड युनिट सर्कल, फॉर स्टँडर्ड युनिट सर्कल रिलेशन बिटवीन कार्टेशियन अँड पोलर कॉर्डिनेट्स आपण बघितले होते. एक्स इक्वल टू आर घेतो आपण. आर ऐवजी काय घेतलं आपण, समजा हा अँगल घेतला मी इथनं. ओके, याची रेडियस काय आहे, 1 आहे. हा पॉईंट आहे, इथनं परपेंडिक्युलर टाकला, हा झाला तुमचा अँगल. मग हा तुमचा जर समजा ह्या पॉईंटचे कॉर्डिनेट मी एक्स वाय घेतले तर हे डिस्टन्स काय येईल, PM एक्स येईल, PM वाय येईल आणि OM काय येईल, एक्स येईल. बरोबर आहे. हे डिस्टन्स काय येईल, एक्स येईल. मग हा अँगल जर थीटा असेल तर बघा कॉस थीटा ॲडजसंट साईड अपॉन हायपोटेनियस x/1 म्हणजेच काही कॉस थीटा आणि y/1 अपोजिट साईड अपॉन हायपोटेनियस म्हणजेच साईन थीटा. जर हे असेल, हे स्टँडर्ड युनिट सर्कल आहे, तर ही किंमत कुणाची आहे माहिती आहे, कॉसची आहे. ही किंमत कुणाची आहे, साईनची आहे. कुठं, पहिल्या क्वाड्रंटमध्ये. सेकंड क्वाड्रंटमध्ये बघा हे व्हॅल्यू, ही व्हॅल्यू कुणाची आहे, कॉस आहे, तर ही व्हॅल्यू कुणाची आहे, साईनची आहे. सिमिलरली दिस इज एक्स म्हणजे कॉस, वाय म्हणजे साईन. एक्स म्हणजे कॉस, वाय म्हणजे साईन आणि अशा या व्हॅल्यूज आहेत. याचाच अर्थ काय झाला माहिती आहे, पहिल्या क्वाड्रंटमध्ये कॉस आणि साईन दोन्ही पॉझिटिव्ह आहेत. सेकंड क्वाड्रंटमध्ये कॉस निगेटिव्ह आहे, साईन पॉझिटिव्ह आहे. तिसऱ्या क्वाड्रंटमध्ये कॉस आणि साईन दोघंही निगेटिव्ह आहेत. फोर्थ क्वाड्रंटमध्ये फोर्थ क्वाड्रंट माझ्याकडनं चुकलं बघा, हा इथं फोर्थ क्वाड्रंट आहे. मग याच्यात कॉस पॉझिटिव्ह आहे आणि साईन निगेटिव्ह आहे.
हेही तुम्हाला माहिती आहे. अहो बघा ना, मग कॉस दोन ठिकाणी पॉझिटिव्ह आहे बघा, इथं पॉझिटिव्ह, इथं पॉझिटिव्ह, उरलेल्या दोन ठिकाणी निगेटिव्ह आहे. साईन किती ठिकाणी पॉझिटिव्ह आहे, इथंही पॉझिटिव्ह आहे, इथंही पॉझिटिव्ह आहे, उरलेल्या दोन्ही ठिकाणी साईन कसं आहे, निगेटिव्ह आहे. म्हणजे प्रत्येक ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन 0 to किती 360मध्ये 0 to 2π दोन वेळा पॉझिटिव्ह आहे आणि दोन वेळा निगेटिव्ह आहे. एव्हरी ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन इज पॉझिटिव्ह इन 2 times अँड निगेटिव्ह इन 2 times इन one rotation 0 to 2π when angle rotates through value of 0 is 0 to 2π. ओके, तर हा बेसिक कन्सेप्ट आहे, हाही आपल्याला लागेल. ओके, मग आता याचा उपयोग करून आपल्याला मेन फंक्शनकडे यायचं आहे, ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन. आता येऊया आपल्या मेन पार्टकडे. एवढा बेसिक पार्ट होता ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन. इक्वेशन जे बॅलन्स केलं जातं ते इक्वेशन, ज्याच्यात इक्वेलिटी साईन आहे ते इक्वेशन. मग ॲन इक्वेशन कंटेनिंग ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स साइन कॉस टॅन. ॲन इक्वेशन involving terms of ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स. कोणते? साइन, कॉस, टॅन अँड सो ऑन. अँड इक्वेशन इन्व्हॉल्विंग टर्म्स ऑफ ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स together with constants. Called ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन. उदाहरणार्थ एक्झाम्पल घ्यायचं ठरलं तर बघा, 2 sin x प्लस 1 इक्वल टू 0. हे ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन आहे. दुसरं इक्वेशन tan स्क्वेअर x मायनस 1 इक्वल टू 0. हे पण ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन आहे. अँड इक्वेशन कंटेनिंग द टर्म्स ऑफ ट्रिग्नोमेट्रिक tan स्क्वेअर x प्लस 2 times tan x मायनस 3 इक्वल टू 0. हे पण ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन आहे. Such equations are called an equation because equality sign balance somewhere involving the terms of trigonometric functions called trigonometric equations. ओके, मग आता हे ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन्स ही आयडिया क्लिअर झाली. ओके, सोल्युशन ऑफ सच ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन. मग सोल्युशन म्हणजे काय? आपण आत्तापर्यंत क्वाड्रॅटिक इक्वेशन बघितले, लिनियर सायमल्टेनियस इक्वेशन बघितले. सोल्युशन म्हणजे काय? द व्हॅल्यू ऑफ व्हेरिएबल विच सॅटिस्फाईज गिव्हन इक्वेशन. सोल्युशन म्हणजे काय? अ व्हॅल्यू ऑफ व्हेरिएबल. आता इथं व्हेरिएबल कोण आहे? साईन आहे, इथं टॅन आहे किंवा काय असेल. व्हॅल्यू ऑफ व्हेरिएबल. व्हेरिएबल म्हणजे कोण? ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन. ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन व्हॅल्यू ऑफ व्हेरिएबल म्हणजे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन. मग आता हे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन आहे, याची व्हॅल्यू म्हणजे कोणाची व्हॅल्यू? कोणाची व्हॅल्यू? दॅट इज अँगल. ही व्हॅल्यू कोणाची आहे? अँगलची व्हॅल्यू. which satisfies given equation. a value of variable. व्हेरिएबल म्हणजे कोणाची व्हॅल्यू? ट्रिग्नोमेट्रिक व्हॅल्यू. ट्रिग्नोमेट्रीमध्ये कोण? एक्स बदलला की साईन बदलेल? हा पण बदलेल. जसं एक्स बदलेल तसं म्हणजेच अँगलची व्हॅल्यू. विच सॅटिस्फाईज गिव्हन इक्वेशन इज कॉल्ड सोल्युशन ऑफ ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन. उदाहरणार्थ एक पहिलं मी ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन घेतलं, 2 cos θ -1 इक्वल टू 0.
म्हणजेच कॉस थीटा इक्वल टू 1/2 आणि 1/2 ही कॉसच्या कोणत्या अँगलची किंमत आहे माहिती आहे ना, π/3 60 डिग्रीची किंमत आहे. याचाच अर्थ जर मी थीटा इक्वल टू 60 डिग्री घेतलं तर तुमचं इक्वेशन काय होऊ शकतं, LHS इक्वल टू RHS मिळू शकते. आणि म्हणून यालाच काय म्हणतो आपण, सोल्युशन म्हणतो. यालाच काय म्हणतो आपण, सोल्युशन ऑफ गिव्हन ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन. सोल्युशन ऑफ गिव्हन ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन. ओके, तर असा हा सोल्युशन. आता या सोल्युशनचे 2 प्रकार पडतात. सोल्युशनचे याच्या पुढे 2 प्रकार पडतात. 2 प्रकार. त्यातला पहिला आहे प्रिन्सिपल सोल्युशन. इफ व्हॅल्यू ऑफ अँगल, इफ व्हॅल्यू ऑफ अँगल lie between 0 to 2 pi, 0 to 2 pi, then the solution is called as a principal solution. If the value of theta or x म्हणजेच काय 0 लेस दॅन इक्वल टू थीटा लेस दॅन इक्वल टू 2 पाय असेल तर, म्हणजे 0 to 1 रोटेशनमध्ये जर व्हॅल्यू असेल तर त्या प्रकारचं सोल्युशन हे असतं प्रिन्सिपल सोल्युशन. आणि याच्यामध्ये तुम्हाला सांगितलं की प्रत्येक फंक्शन किती वेळा पॉझिटिव्ह आहे, 2दा पॉझिटिव्ह आणि 2दा निगेटिव्ह आहे. आणि म्हणजे हे एकापेक्षा जास्त आहे. मोर दॅन 1 म्हणजे कमीत कमी 2 असतात प्रिन्सिपल सोल्युशन. जनरल सोल्युशन काय करतो, ऑब्टेन्ड फ्रॉम प्रिन्सिपल सोल्युशन, ऑब्टेन्ड फ्रॉम प्रिन्सिपल सोल्युशन. आणि जनरलायझेशन म्हणजे इथं नंबर ऑफ रोटेशन्स रिस्ट्रिक्ट आहे का, नो रिस्ट्रिक्शन ऑफ अँगल, नो रिस्ट्रिक्शन ऑन अँगल, जनरलाइज विथ द हेल्प ऑफ इंटिजर्स. हे कशाने आहे, ऑब्टेन्ड फ्रॉम प्रिन्सिपल सोल्युशन आणि नो रिस्ट्रिक्शन्स ऑन अँगल. ओके, आणि हे जनरलाइज फ्रॉम कशावरनं, विथ द हेल्प ऑफ इंटिजरच्या साह्याने हे सगळ्यांसाठी कितीही रोटेशन घ्या त्याच्यासाठी हे केलं जातं. त्याला म्हणतो जनरल सोल्युशन. यावर्षी हा पार्ट तुमच्या सिलेबसमध्ये डिलीट केला आहे, म्हणजे या वर्षीपुरता हा पार्ट तुमच्या सिलेबसमध्ये नाही. पण आपण नमुन्यासाठी काही 2-3 एक्झाम्पल मी घेऊन तुम्हाला दाखवणार आहे. ओके, तर कम टुवर्ड्स प्रिन्सिपल सोल्युशन. ओके, बघा प्रिन्सिपल सोल्युशन, हाऊ टू फाइंड. मग पहिल्यांदा फाइंड व्हॅल्यू ऑफ ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन फ्रॉम गिवन इक्वेशन. ओके, साइन असेल, कॉस असेल, टॅन, सेक, कोसेक, कॉट काही असो त्याची किंमत दिलेल्या इक्वेशनवरनं शोधायची. कधी फॅक्टर्स पडतील, कधी सिंपल असेल तर डायरेक्ट तुम्हाला त्याची व्हॅल्यू मिळेल. आणि ही व्हॅल्यू 90-95% तुम्हाला दिलेला जो टेबल होतं सुरुवातीला त्या टेबलशी जुळणारी असेल. ओके, त्यातलीच ही व्हॅल्यू एखादी असेल. फाइंड द व्हॅल्यू ऑफ ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन फ्रॉम गिवन इक्वेशन. दुसरं फाइंड साइन, त्याचं चिन्ह बघा, साइन वेदर इट इज पॉझिटिव्ह ऑर निगेटिव्ह आहे का ते चेक करा. अँड क्वाड्रंट इन विच इट लाइज, अँड क्वाड्रंट इन विच इट लाइज. कोणत्या क्वाड्रंटमध्ये आहे ती शोधा. पॉझिटिव्ह असेल तर 2 क्वाड्रंट असेल, निगेटिव्ह असेल तर. मग आता हा समजा फर्स्ट क्वाड्रंट आहे, मग फर्स्ट क्वाड्रंट आहे तर व्हॅल्यू कशी येईल, पॉझिटिव्ह येईल. आणि ही व्हॅल्यू काय येईल, साइन थीटा येईल किंवा कॉस थीटा येईल. ओनली थीटा व्हॅल्यू येईल, म्हणजे जी असेल ती तुमची व्हॅल्यू, हा तुमचा अँगल असेल. सेकंड क्वाड्रंट असेल तर, सेकंड क्वाड्रंट असेल तर काय करायचं, पाय मायनस थीटा.
पाय मायनस थीटा. थर्ड क्वाड्रंट असेल तर व्हॅल्यू येईल पाय प्लस थीटा, पाय प्लस थीटा. आणि फोर्थ क्वाड्रंट असेल तर दोन प्रकार आहे, मायनस थीटा किंवा 2 पाय मायनस थीटा. अँगल कसा घ्यायचा कोणत्या क्वाड्रंटमध्ये बघा. पहिला क्वाड्रंट असेल तर फक्त थीटा घ्या, ज्या अँगलला ती किंमत येईल तो घ्या, आणि मग यातल्या दोन व्हॅल्यू तुम्हाला येतील. आणि तिसरी फाइंड डिफरंट अँगल्स in quadrant having same value of trigonometric function and which is your principal solution and which is our प्रिन्सिपल सोल्युशन ओव्हर. ओके, कसं तर बघूया एक्झाम्पल. बघा पहिलं इक्वेशन 2 cos x minus 1 equal to 0. Okay, what I am going to tell, find the value of trigonometric function. First of all, 2 cos x minus 1 equal to 0. Therefore, cos x equal to काय येईल 1/2. नंतर काय म्हटलं याचं साईन चेक करा. साईन कसा आहे पॉझिटिव्ह आहे. मग कॉस पॉझिटिव्ह कोणकोणत्या क्वाड्रंटमध्ये आहे. अँड देअरफॉर एक्स कुठं कुठं असू शकतो, लाय इन पॉझिटिव्ह कुठं आहे फर्स्ट अँड फोर्थ क्वाड्रंट. दोन ठिकाणी ह्या व्हॅल्यू पॉझिटिव्ह असू शकतात. नंतर कोणत्या अँगलला पॉझिटिव्ह आहे, अँड कोणत्या अँगलला पॉझिटिव्ह आहे π/3 इक्वल टू काय आहे 1/2 आहे. 60ला किंमत 1/2 आहे. एवढंच तुम्हाला सहज कळेल. अहो मग संपलं ना पुढचा प्रॉब्लेम. देअरफॉर याचाच अर्थ काय, कॉस एक्स इक्वल टू कॉस ऑफ π/3 आर. मी तुम्हाला काय म्हटलं फोर्थ क्वाड्रंटमध्ये लिहायचं असेल तर काय करायचं 2 पाय मायनस थीटा. थीटा म्हणजे कोण आहे π/3 आणि सगळ्यांची किंमत बघा. कॉस π/3 1/2 आहे. 2 पाय म्हणजे इक्विव्हॅलंट टू 0 मायनस कॉसला निगेटिव्हचा इफेक्ट होत नाही म्हणजे कॉस π/3 आणि विच इज इक्वल टू 1/2 अँड दॅट इज देअरफॉर कोणकोणत्या व्हॅल्यू आल्या एक्स इक्वल टू π/3 आणि दुसरी व्हॅल्यू आली एक्स इक्वल टू 2 पाय मायनस π/3. 2 पाय मायनस π/3 म्हणजेच किती 6 पाय मायनस पाय 5 पाय अपॉन 3. याचा अर्थ किती प्रिन्सिपल सोल्युशन्स मिळाले, 2 प्रिन्सिपल सोल्युशन्स मिळाले. अँड देअरफॉर प्रिन्सिपल सोल्युशन आर एक्स इक्वल टू π/3 अँड एक्स इक्वल टू 5 π/3 असे दोन अँगल आहे की दोघांनाही किंमत +1/2 आहे. आणि असा हा प्रॉब्लेम. बघा बरं काय वाटतं. दुसरा प्रॉब्लेम आपण बघूया. सेकंड प्रॉब्लेम 2 sin x + 1 = 0. सिंपल प्रॉब्लेम आहे. असेच प्रॉब्लेम आहेत आपल्या बुकमध्ये. देअरफॉर याच्यावरनं ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनची व्हॅल्यू sin x = -1/2. व्हॅल्यू कशी आली निगेटिव्ह आहे. मग साईन निगेटिव्ह कुठं आहे निगेटिव्ह. अँड देअरफॉर हेन्स एक्स लाय इन साईन निगेटिव्ह कुठं आहे सेकंडमध्ये आहे. आणखी साईन निगेटिव्ह कुठं आहे सेकंड क्वाड्रंटमध्ये साईन निगेटिव्ह आहे का नाही थर्डमध्ये आहे. आणि फोर्थ क्वाड्रंटमध्ये साईन निगेटिव्ह आहे. बघा त्या फिगरमध्ये बघा तुमच्या लक्षात येईल.
ओके, एक्स लाईन थर्ड अँड फोर्थ क्वाड्रंट याच्यात किंवा याच्यात असू शकतो, ज्याला किंमत नक्की कुठं आहे माहीत नाही, म्हणून आर म्हटलं तरी चालेल. ओके, 2 सोल्युशन याला शोधायचे आहेत. आल्सो कोणत्या अँगलला किंमत 1/2 आहे माहिती आहे ना, 30 डिग्री म्हणजेच π/6 इक्वल टू 1/2. साईन नाही विचारात घ्यायचं, साईन जनरल सोल्युशन घेताना बघायचं. अँड देअरफॉर कोणत्या कोणत्या अँगलला येतील आता मग, साईन एक्स, कोणत्या अँगलला किंमत 1/2 आहे, साईन एक्स इक्वल टू थर्ड क्वाड्रंट. थर्ड क्वाड्रंट कसा लिहायचा असतो, थर्ड 180 प्लस, नेहमी एक्स ॲक्सिसचा युटिलाइज करायचा, 180 प्लस कोणत्या अँगलला π/6 ऑर फोर्थ क्वाड्रंट. फोर्थ क्वाड्रंट म्हटलं की 2π मायनस π/6 दॅट इज इक्वल टू किती येईल अँगल माहिती आहे ना, 6π प्लस π 7π/6 ऑर साईन इक्वल टू 12π मायनस π 11π अपॉन π/6. आणखी एक सांगायचं राहिलं, अँड देअरफॉर एक्सची किंमत काय येईल, 7π/6 और एक्स इक्वल टू 11π अपॉन 6. आल्सो काय आहे, प्रिन्सिपल सोल्युशन आहे. याचा अर्थ दिलेला अँगल हा 0 लेस दॅन इक्वल टू 7π/6 लेस दॅन इक्वल टू 2π. π/6 म्हणजे 30 इंटू 7, 30 इंटू 7 210 लाईज बिटवीन 0 to 360. 11 इंटू 30 330 अँड आल्सो 0 लेस दॅन इक्वल टू 11π/6 लेस दॅन इक्वल टू 2π. दोन्हीही अँगल 0 to 360च्या मध्ये आहे आणि म्हणून मग देअरफॉर प्रिन्सिपल solution are x equal to 7π/6 and x equal to 11π/6. x equal to 7π/6 and x equal to 11π upon 6 असा हा प्रॉब्लेम. ओके, काही शंका? बघा पुढचा प्रॉब्लेम, √3 इंटू tan x प्लस 1. ओके, सो आता सांगता येईल. मग काय करणार पहिल्यांदा, व्हॉट वी डू, फाइंड द व्हॅल्यू ऑफ, येस करेक्ट, tan x इक्वल टू -1 अपॉन √3. कशी आहे ती व्हॅल्यू, निगेटिव्ह आहे, आणि निगेटिव्ह आहे देअरफॉर इम्प्लाइज एक्स लाय इन, टॅन निगेटिव्ह कुठं कुठं आहे, कुठं कुठं आहे, सेकंड अँड फोर्थ क्वाड्रंट मध्ये तो असू शकतो. नक्की कुठं आहे माहिती नाही. आता अँड ही किंमत टॅनच्या कोणत्या अँगलला आहे, ही किंमत टॅनच्या कोणत्या अँगलला आहे बघा बरं, 1/√3 tan π/6 इक्वल टू 1 अपॉन √3. अँड देअरफॉर आता कोणत्या अँगलला ती व्हॅल्यू आहे ते अँगल लिहायचे आहे. टॅन ऑफ क्वाड्रंटनुसार सेकंड क्वाड्रंट कसा घेतो आपण, पाय मायनस कोणता अँगल आहे त्या व्हॅल्यूचा π/6 इक्वल टू टॅन ऑफ फोर्थ क्वाड्रंट 2π मायनस π/6. आणि या प्रत्येकाची किंमत काय आहे, निगेटिव्ह आहे. दॅट इज म्हणजेच काय, दॅट इज tan x इक्वल टू, सिम्प्लिफाय इट बाय टेकिंग कॉमन डिनॉमिनेटर, 5π अपॉन 6 इक्वल टू tan ऑफ 11π अपॉन 6 आणि इक्वल टू सेम व्हॅल्यू -1 अपॉन √3. अँड देअरफॉर एक्सची व्हॅल्यू काय येईल, 5π अपॉन 6 अँड दुसरी व्हॅल्यू येईल एक्स इक्वल टू 11π अपॉन 6. आणि चेक करा दोन्हीही व्हॅल्यू कुठं आहे, बिलॉंग्स टू 0 to 2π मध्ये आहेत.
5 पाय बाय 6 म्हणजे 30 इंटू 5 150 आणि हे 330 150 आणि 330 दोघंही 0 to 2 पायच्या मध्ये आहे अँड therefore x equal to 5 pi by 6 and x equal to 11 pi by 6 are principal solution of कुणाचे दिलेलं इक्वेशन √3 into tan x plus 1 equal to 0 and this is our problem. Okay, check whether is there any difficulty.